Good morning everyone. This is lesson 3 telling मोबाईल नंबर. मोबाईल नंबर कसा सांगायचा. तर खरं तर हे आपल्याला माहिती आहे, आपण मराठीत बोलतो खूप आणि इंग्लिशमध्ये पण सांगतो, पण तरीही हा एक बेसिक व्हिडिओ म्हणून मी केलेला आहे की खूप जणांना लक्षात येत नाही कसं सांगायचं किंवा त्याची एक स्पेसिफिक मेथड असते सांगण्याची. तर मेथड फर्स्ट काय आहे, तर 5+5 डिजिट्समध्ये मोबाईल नंबर सांगितला जातो. 9422537773 हा माझा मोबाईल नंबर आहे, म्हणून मी त्याचंच एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं आहे. 9422537773 म्हणजे 5-5चे गट केले जातात. असे एक मेथड आहे मोबाईल नंबर सांगण्याची. दुसरी मेथड अशी आहे की 2-2चा ग्रुप केला जातो. 2+2 असं 5 ग्रुप्स केले जातात. मग मी माझा मोबाईल नंबर असं सांगेन 9422537773 या पद्धतीने सांगितला जातो. पण आता ही एक मेथड आहेच आहे, पण तिसरी मेथड काय आहे पहा, ॲज पर डिजिट्स अरेंजमेंट. कधी कधी काय होतं की आपल्याला 5-5च्या म्हणजे समोरच्याला मोबाईल नंबर आपला समजला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे ना सांगण्यापेक्षा. मग कोणत्या पद्धतीने त्यांच्या लक्षात राहील, कारण मेमरीमध्ये साधारणतः 5 सेकंडपर्यंत ती ऐकलेली गोष्ट आपल्या मेमरीमध्ये टिकते. त्यानंतर आपण विसरून जातो की काय ऐकले, कारण ती शॉर्ट टर्म मेमरी असते. तसं 5 ते 10 सेकंडपर्यंत तो मोबाईल नंबर आपल्या लक्षात राहिला जातो ना. त्यामुळे रेडिओवर पण बघा तुम्ही एखादे नंबर किंवा ॲडव्हर्टाईज लावलेली असते तिथले नंबर, तर हे नंबर नाही का कधी 2च्या ग्रुपमध्ये असतात, कधी 5च्या ग्रुपमध्ये, कधी कधी हे असे दिलेले असतात, हे 5च्या ग्रुपमध्ये किंवा 2-3-2-3 असे पण दिलेले असतात, कधी 3-3 आणि 4 असा गट केलेला असतो. तर हा का केलेला असतो, तर हे मोबाईल नंबर याच पद्धतीने लक्षात राहतात, म्हणून समोरच्या ऐकणाऱ्याच्या पाहणाऱ्याच्या ते लक्षात राहावेत, त्याच पद्धतीने आपण ते सांगायचे असतात. तर ही शेवटची मेथड आहे जी आपला मोबाईल नंबर जर या 2 ग्रुपमध्ये, आपल्या 2 मेथडमध्ये तो प्रॉपर ऐकायला वाटत नसेल, लक्षात राहत नसेल, तर ही तिसरी मेथड आहे. फक्त सांगताना आपल्याला तिथे पॉज घ्यायचा आहे इंग्लिशमध्ये पण. 9030049441. आता ब्रिटिशमध्ये ना ट्रिपल असं काही नाही आहे, डबल एवढंच बोलतात, म्हणजे 4 असंच बोललं जातं. त्यामुळे माझ्या नंबरमध्ये तर 777 असेल तर मला ब्रिटिश इंग्लिशमध्ये असं बोलता येणार नाही, 3777 असं करावं लागेल. आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये काय आहे, आपण जिथं 0 बोलतो ना त्या ठिकाणी तिथं ओ बोलतात. ओ 9030049441 ओ असं बोललं जातं, ज्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणी. पण आता इंडियन इंग्लिश आहे, आपण सगळे जे नंबर्स आहेत ते सगळे आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. त्यामुळे आपण ते 0ला 0 म्हणलं तरी ते बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, मग राईट डाऊन एनी 25 मोबाईल नंबर्स, कोणतेही 25 मोबाईल नंबर वेगवेगळ्या याच्या लिहून काढा वेगवेगळ्या मेथडमध्ये, आणि रीड इट लाऊडली इन डिफरंट वे. वेगवेगळ्या पद्धतीने ते रीड करण्याचा, त्याचे ग्रुप्स करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाले याचा इंग्लिशमध्ये काय फायदा, तर हे डिजिट्स मोठ्याने व्यवस्थित बोलणं हे पण आवश्यक आहे. आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रॉपर वर्डमध्ये सांगता आला पाहिजे. जसं मराठीमध्ये जर 79 म्हणलं की समोरच्यांना पण अजूनही लवकर लक्षात येत नाही काही जणांना की 79 का 69, पण ते जर आपण बोलताना 69 म्हणलं तर ते लवकर लक्षात राहतं. मग काय हरकत आहे आपण काही वेळेस इंग्लिशमध्ये नंबर सांगायला. रिपीट करते, आपल्याला मराठी विसरायचं नाही आहे. ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश बोलताच आलं पाहिजे, त्यासाठीच हा कोर्स आहे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.